श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। पवित्र सलिला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या सन्मुख संजीवन समाधिस्थ ज्ञानराज माऊलींच्या चरण सान्निध्यामध्ये अत्यंत विनम्र भावाने बसून स्वांत सुखासाठी वाणीला मंगलमय बनवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज ज्या भावावस्थेमध्ये समाधीमध्ये आहे ती भावावस्था अनुभवण्यासाठी माऊलींची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ याचं क्रमशः चिंतन करत आहोत। निमित्त प्रसिद्ध आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अर्थात माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने माऊलींच्या वाङ्मयावरचे अभिनव उपक्रम तदअंतर्गत हरिपाठाचं क्रमशः चिंतन। आजचा अभंग हरिपाठातील 24 क्रमांकाचा आहे। ह्या शब्दांचं उच्चारण करून वाणीला मंगलमय बनवूयात। जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भावशुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। ह्या माऊलींच्या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी काल आपण पाहिलं परमात्म्याने हे जग निर्माण केलं आहे। हे संतांनी आणि भगवत भक्तांनी जाणलं आणि ओळखलं।
पण जे तत्वचिंतक आहे, दार्शनिक आहे, त्यांनी ह्या दिसणाऱ्या कार्यरूप जगताचं कारण काय आहे याच्या विचाराला प्रारंभ केला, तेव्हा काही म्हणू लागले की ह्या जगताचं कारण 7 तत्व आहे. कोणी म्हटले 5 तत्व आहे, कोणी म्हटले 3 तत्व आहे, कोणी म्हटले 10 तत्व आहे. पण कोणी असं म्हणाले स्वतंत्र 5, 3, 10 नाही, तर सगळ्यांचा मेळ म्हणजे 25 तत्वापासून हे जग बनलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एक तत्वी कळा दावी हरी. तुम्ही 7 म्हणा, 5 म्हणा, 3 म्हणा, हे खरं सांगायचं नाही. तुम्हाला कार्य दिसत आहे, त्यावरून तुम्हाला कारणाचा बोध व्हावा एवढं सांगायचं आहे. आणि ह्या तत्वांना तत्व म्हणण्यासाठी आणि ह्या तत्वांचं अस्तित्व एका तत्वावर अवलंबून आहेत, आणि ते एक तत्व म्हणजे हरी आहे. आणि हरीच आपल्या कलेने संपूर्ण हे कार्यविश्व दाखवतो. एका जनार्दने एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. ही संपूर्ण सृष्टी चैतन्याची शोभा आहे किंवा परमात्माच सगळ्या ह्या कला दाखवतो. म्हणून त्या परमात्म्याचं नामचिंतन हे सृष्टीच्या कारणाचा विचार करण्यापेक्षा, आणि तेही खरं कारण नसताना त्या कारणाचा विचार करण्यापेक्षा, जे खरं सृष्टीचं कारण आहे, जेथून चराचर हरिसी भजे, असा जो परमात्मा, त्याचं नामचिंतन करणं, ते भगवन नामचिंतन या सगळ्या मार्गापेक्षा वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ आणि वरिष्ठ असून या नामचिंतनामध्ये कोणतेही कष्ट लागत नाही. येथे काही कष्ट न लागते. मग कोणी असं म्हटले की जो आपला श्वास उच्छ्वास चालू आहे, आपण 24 तासामध्ये 21,600 वेळेस श्वास आणि प्रश्वास करत असतो. त्या श्वास प्रश्वासाच्या बरोबर जर आपण भगवन नामचिंतन सोहम सोहम असा मंत्राचा जप केला, तर अजपा म्हणजे जप केल्या वाचून जप होतो, असा हा अजापा जप आहे. मग तो जप आम्ही करूया, त्याला काही कष्ट लागत नाही. मग असा जो अजपा जप आहे हे ठीक आहे, पण तिथे धोका काय आहे? उलट प्राणाचा. आपल्या शरीराच्या मध्ये प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान आहे. हे पंचप्राण नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण आहेत. आपल्या शरीराचं जे सगळं कार्य सुरळीत चालतं, त्या सगळ्या पंचप्राणाच्या आणि पंच उपप्राणाच्या मदतीने त्यांचं कार्य शरीराचं कार्य व्यवस्थित चालू आहे. त्यामध्ये आपानाचं कार्य जर बिघडलं तर लोक म्हणतात पोट बिघडलं आता, आणि प्राणाचं कार्य बिघडलं तर सांगायलाच राहत नाही. पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, या सगळ्या शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहे, ह्या प्राणा आणि पंचप्राणावरती चालू आहे. जांबाई, शिंक, ढेकर हे नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय ह्या उपप्राणाच्या मुळे चालू आहे. मग जेव्हा या अजपा जपाचा अभ्यास होत जातो, तेव्हा आपल्या शरीराच्या मध्ये असणारे जे षडचक्र आहेत,
जे अगदी खालीपासून तर वरपर्यंत, म्हणजे आपल्या शिश्न आणि गुद यांच्यामध्ये मूलाधार चक्र आहे, उपस्थ इंद्रियाच्या पाठीमागे स्वादिष्ठान चक्र आहे, नाभीच्या पाठीमागच्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे, कंठाच्या ठिकाणी अनाहत चक्र आहे, भ्रूमध्याच्या ठिकाणी आज्ञा चक्र आहे आणि सगळ्यात वरती सहस्रार चक्र आहे. जेव्हा मूलबंध लावला जातो, ओडियान बंध लावला जातो आणि जालिंदर बंध लावला जातो, तेव्हा प्राणाची गती आणि अपानाची गती ही कुंठित होते. मूलाधार चक्राच्या ठिकाणी 3.5 वेढे देऊन असणारी कुंडलिनी शक्ती या उष्णतेच्यामुळे जागृत होते आणि प्राण आणि अपान, इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांच्यामधली सुषुम्ना नाडी जी आहेत, त्या सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून तो प्राण जसा जसा वरती यायला लागतो त्यातून कुंडलिनी शक्ती वरती येते आणि मग ह्या षडचक्रांचं भेदन जेव्हा होतं तेव्हा प्राण जेव्हा मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र वरती जायला लागतो तेव्हा अनेक प्रकारचे संकट, भीती, रोग उत्पन्न होण्याची शक्यता असते आणि कुंडलिनी शक्ती ही भीती दाखवते. मग अशा वेळेस साधक साधनाच्युत होण्याची शक्यता असते. मग त्यासाठी मनाचं स्थैर्य अत्यंत असणं आवश्यक आहे. तेथेही मनाचा निर्धारू असे, त्या मनाचं स्थैर्य नसेल, एकाग्रता नसेल तर साधनाच्युत योगी होऊ शकतो. म्हणून अजपाजप याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या धोके आहेत, पण नामचिंतनामध्ये तेथे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला नामाशिवाय जगणंसुद्धा नको वाटतं आणि नामाशिवाय जगणं हे व्यर्थ आहे. ज्ञानदेवा जिणे नामे विन व्यर्थ. मग माऊली म्हणता, मी मात्र रामकृष्णी पंथ क्रमी येला, रामकृष्ण नामाच्या मार्गाचं अवलंबन केलं आणि तुम्हीसुद्धा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा आणि अगणित पुण्य होऊन तुम्ही त्या भगवत स्वरूपाला प्राप्त व्हाल. हा आपण कालचा अभंग पाहिला. आज 24 क्रमांकाचा अभंग आहे. अतिशय महत्त्वाचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. ह्यामध्ये जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म सर्वा घटी राम भावशुद्ध. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या चरणाच्या मध्ये किती गोष्टी सांगितल्या पहा. जप, तप, कर्म, क्रिया, नेम आणि धर्म या 6 गोष्टी सांगितल्या. या 6 गोष्टी एकमेकापेक्षा वेगळ्या आहेत आणि वेगळ्या आहेत म्हणून तर त्यांना वेगवेगळे नावं आहेत. पण हे साधनं जरी वेगवेगळे असले पण ह्या सगळ्या साधनांची परिणिती कशामध्ये व्हावी तर शुद्ध भावामध्ये व्हावी. आणि शुद्ध भावामध्ये जर या सगळ्या साधनांची परिणिती व्हावी असं मौलींचं म्हणणं आहे, तर शुद्ध भाव काय आहे मग तर सर्वा घटी राम. सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा व्यापून आहे. म्हणून सर्वा घटी राम हा अनुभूतीचा अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न होणं यालाच शुद्ध भाव असं म्हणतात. जी सगळ्यात मोठी गोष्ट असते ती व्यापून टाकते आणि छोटी जी असते ती व्यापली जाते. म्हणजे परमात्मा हा व्यापक आहे. जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म हे व्याप्य आहे. म्हणजे पृथ्वीला
पाणी व्यापून टाकतं, कारण पाणी हे पृथ्वीपेक्षा जास्त आहे आणि पृथ्वी ही कमी आहे. म्हणजे पृथ्वी ही व्याप्य आहे आणि पाणी हे व्यापक आहे. पाण्यापेक्षा अग्नी व्यापक आहे. मग अग्नी व्यापक आणि पाणी व्याप्य. अग्नीपेक्षा वायू व्यापक आणि अग्निव्याप्य. वायूपेक्षा आकाश व्यापक आणि वायू व्याप्य. आणि वायूपेक्षाही परमात्मा व्यापक आणि आकाश व्याप्य. म्हणजे जी गोष्ट मोठी असते, विशाल असते, सूक्ष्म असते, तिच्या आतमध्ये छोट्या छोट्या वस्तू असतात. म्हणजे आकाशाच्या पोटामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. का? आकाश व्यापक आहे आणि चारही महाभूत व्याप्य आहे. मग आता पुढचं वाक्य पहा. जर आकाशापेक्षाही परमात्मा व्यापक असेल तर परमात्म्याच्या मध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आहेत. आणि जी वस्तू व्यापक असते ती बाहेरूनही व्यापते आणि आतूनही व्यापते. पाण्यामध्ये घट टाकला, घट ठेवला, तर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे घटाच्या आतमध्येही पाणी आणि घटाच्या बाहेरही पाणी, कारण खोल पाण्यात ठेवला आहे ना. म्हणजे त्या पाण्याने घटाला व्यापलं. कसं व्यापलं? आतूनही व्यापलं आणि बाहेरूनही व्यापलं. म्हणजे पाणी हे व्यापक झालं आणि घट हा व्याप्य झाला. म्हणून जे व्याप्य असतं, जे व्यापक असतं ते बाहेरून तर व्यापून घेतं, पण आतमध्ये सुद्धा व्यापून घेतं. तसा परमात्मा जो आहे, राम जो आहे, चैतन्य जो आहे, हरी जो परमात्मा आहे, त्याला ब्रह्म, आत्मा, ईश्वर असे वेगवेगळे नावं दिले आहेत. आणि असा परमात्मा व्यापक आहे, सूक्ष्म आहे, नित्य आहे. आणि तो परमात्मा व्यापक असल्यामुळे सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये म्हणजे म्हणणाऱ्याच्याही अंतःकरणामध्ये आहे. आणि माझ्या अंतःकरणामध्ये जो राम तोच तुमच्याही अंतःकरणामध्ये आहे. आणि फक्त मनुष्याच्याच नाही तर संपूर्ण चराचर सृष्टीला सर्वं खलुविदं ब्रह्म निह नानास्ति किंचन. संपूर्ण सृष्टीला तो परमात्माच व्यापून आहे असा अनुभव येणं म्हणजे शुद्ध भाव. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. सगळ्यामध्येच माझा आत्मा भरलेला आहे. मग आता कोण कोणाचा राग करणार, कोण कोणाचा द्वेष करणार, कोण कोणाचा मत्सर करणार, कोण कोणाचा हेवा करणार, कोण कोणाचे पाय ओढणार? कारण सगळाच जर मीच आहे तर मी माझा कसा द्वेष करील, मी माझा कसा मत्सर करील? अशी उच्च कोटीची स्थिती, उच्च कोटीची अनुभूती जेव्हा साधक या सृष्टीकडे पाहून अनुभवतो आणि माझा परमात्मा सगळीकडे व्यापून आहे असा जेव्हा अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न होतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो शुद्ध भाव आहे. मग जर शुद्ध भाव असेल तर काही अशुद्ध भाव पण असू शकतो का? हो, माझ्यामध्ये चैतन्य आहे आणि माझा परिवार, मी आणि माझा परिवार, बाकी दुसऱ्याचा काही संबंध नाही. मग दुसऱ्याचा परिवार, दुसऱ्याचं गाव, दुसरा देश असं म्हणून जर मी आणि माझं, तू आणि तुझा असं म्हणत असू तर एक प्रकारचा तो संकुचितपणा आहे. अयम निजा परो वेत्ती गणानां लघुचेतसा उदारचरितानां तू वसुधैव कुटुंबकम. हे विश्वची माझे घर, याला म्हणायचं शुद्ध भाव. पण हा शुद्ध भाव बोलल्या बोलल्या उत्पन्न होत नाही. तो शुद्ध भाव उत्पन्न होण्याकरता काही साधना सांगितल्या आहेत. काय? जप ही साधना आहे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे
अधिकारानुसार वेगवेगळ्या मंत्राचा जप करणं ही एक जप साधना आहे. आणि वेगवेगळे मंत्र आहे, वेगवेगळ्या देवता आहे, वेगवेगळ्या अनुष्ठान पद्धती आहे आणि त्यांचे वेगवेगळे फल आहेत. पण हे सगळं जरी असलं पण त्या जपाचा अंतिम परिणाम भगवत प्रेम उत्पन्न होत नसेल तर मग काही उपयोग नाही. मी खूप जप करतो पण द्वेष करतो नाही. जपाचं अंतिम परिणिती काय आहे? शुद्ध भाव अंतःकरणात उत्पन्न होणं, तप. तप म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जे विरातेची तप. आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारासाठी देह झिजवणं याला तप असं म्हणतात. मग कोणी ते कृस्र, चांद्रायण असे वेगवेगळ्या व्रताचं आचरण करून तप करत असतात. नंतर आहे कर्म. जप, तप, कर्म. कर्म हे 4 प्रकारचं आहे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कर्म सांगितले आहे. नित्यकर्म, गंगा स्नान करणं, नामचिंतन करणं, श्रेष्ठ महापुरुषांचं दर्शन घेणं, प्रदक्षिणा करणं, हे नित्यकर्म आहेत. नैमित्तिक कर्म, आई वडिलांचं श्राद्ध असेल त्या दिवशी ते तर्पण पिंड वगैरे देणं. कारण तैत्तरीय उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, देवपितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. म्हणजे देवतांचं कार्य असेल, म्हणजे रामनवमी असेल, कृष्णाष्टमी असेल, हा जो देवता उत्सव आहे, अशा देवतांच्या उत्सवाच्या मध्ये चूक करू नये. आणि पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. पितृकार्याभ्याम आपले आई वडील किंवा पूर्वज यांना त्या दिवशी पिंड दान करणं, ह्या गोष्टी करू नये. मग कोणी असं म्हणेल, हा बरोबर आहे, मेल्यानंतर पिंडदान करायचं हे कर्म आवश्यक आहे, पण जिवंत असताना काय करायचं? श्रुतीने सांगितलं, जिवंत असताना मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरूंना सुद्धा आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अर्थात ह्या सगळ्यांना शास्त्रामध्ये कर्म असं म्हटलं आहे. यानी अवद्यानी कर्माणी तानी सेवितानी नो इतराणी. तैत्तरीय उपनिषदा म्हटली आहे, हे जे सगळं कर्म आहे ना, या कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. यानी अवद्यानी कर्माणी तानी सेवितानी नो इतराणी. दुसऱ्या प्रकारचं कर्म करू नये. पण या कर्माने तरी काय होतं? अंतःकरण शुद्धी. भगवंताला समोर ठेवून कर्म करायचं असतं. छोटीशी शंका उपस्थित करून मी पुढे जातो. धर्माच्या मध्ये असं म्हटलं जातं, कर्म करताना तुम्ही जो इथे पिंडदान देतात ते तुमच्या पितरांना पोचतं. ते म्हटले, असं कसं काय बरं? आणि पितर समजा देव नसतील तर? पितर जर अंडज, जारज, श्वेतेज, उद्भिज अशा ह्या 4 योनीपैकी कोणत्या तरी योनीत असेल तर? मग तुम्ही इथे जर पिंड दिलं आणि ते पूर्वज जर गाय झालं असेल तर, किंवा दुसऱ्या योनीत गेलं असेल तर त्यांना कसं काय भेटणार? पण जितकं विज्ञान प्रगत झालं तेवढे अध्यात्मातले सिद्धांत सांगायला सोपे झाले. आता जे नेहमी इंटरनॅशनल व्यवहार करत असतील त्यांना हे समजेल. तुम्ही अमेरिकेत गेला आणि तिथे नोकरी करून पैसे कमवले आणि तुम्हाला पुन्हा भारतामध्ये यायचं आहे, तर तुमच्याकडे डॉलर्स असतील, पण तुम्हाला भारतामध्ये यायचं असेल तर ती करन्सी चेंज होते ना. मग तुम्ही जर अमेरिकेतून नेपाळमध्ये जायचं असेल, अमेरिकेतून भारतामध्ये यायचं असेल
अमेरिकेतून जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी देशामध्ये यायचं असेल तर त्या देशामध्ये जाताना ती करन्सी आपोआप चेंज होते. त्या त्या देशाचं जे नाणं असेल त्यात बदल होतो. तसं तुम्ही इथे केलेलं पिंडदान ती योनी जसजशी असेल तशा योनीमध्ये तुम्ही दिलेलं ते पिंडदान कन्वर्ट होतं. हा विज्ञानाचा पण नियम आहे ना, तोच अध्यात्माचा पण आहे. आणि म्हणून जितकं जितकं विज्ञान प्रगत होत जातं तितकं तितकं अध्यात्म सांगायला सोपं जातं. पण हे सगळं कसं करायचं? श्रद्धेने करायचं ना ते. मग जप असेल, तप असेल, कर्म असेल आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आहेत. हे पिंडदान, पितृतर्पण ह्या सगळ्या क्रिया आहेत. नंतर व्रत, जप तप कर्म क्रिया, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे नेम आहेत. नंतर धर्म, वर्णाश्रम धर्माने आपापलं कर्तव्य कर्म करणं याला धर्म असं म्हणतात. आणि स्वधर्माचं अनुष्ठान केलं की माणसाच्या जीवनामध्ये कोणताही प्रतिबंध येत नाही. म्हणून जप असेल, तप असेल, कर्म असेल, क्रिया असेल, नेम असेल, धर्म असेल. या जपाच्याबद्दल बोलायचं ठरलं तर स्वतंत्र विभाग आहे. जप कोणता, जपाचे प्रकार कोणते, देवता कोणत्या. पण सगळे जप केलं, तप केलं, कर्म केलं, क्रिया केलं, नेम केला, धर्म केला, पण यातून तुमच्यामध्ये जो परिवर्तन व्हायला पाहिजे ते परिवर्तन होतं आहे का? काय परिवर्तन व्हायला पाहिजे? सर्वाघटी राम, सगळीकडे परमात्मा आहे असा भाव अंतःकरणात तुमच्याने परिवर्तन झाला आहे का? जे आध्यात्मिक लोक नाहीत, सामान्य लोक आहेत, ते आध्यात्मिक लोकांच्याकडे पाहताना पहिल्यांदा हे पाहतात, एवढा मोठा व्यक्ती पण माणूस म्हणून वागतो का इतरांशी नीट? नाही म्हटले, तो खूप जप करतो, तप करतो, अनुष्ठान करतो, सगळं चांगलं आहे, पण माणसाशी माणूस म्हणून जर वागत नसेल आणि सगळ्या माणसांच्यामध्ये परमात्माच आहे असं पवित्र भावना त्यामध्ये उत्पन्नच होत नसेल तर त्या जपालाही काही किंमत नाही, तपालाही काही किंमत नाही, अनुष्ठानालाही काही किंमत नाही. म्हणजे साधना करणारा मनुष्याच्यामध्ये सात्विकता आली पाहिजे. त्याचं बोलणं साचानी मवाळ मितली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मधुरा वाणी होटी तुका म्हणे वाव पोटी. पाहत असताना दुसऱ्याचे दोष कमी करून आपल्या गुणांनी गुणान्वित करत असेल तर ते खरं पाहणं आहे. आपल्या सगळ्या इंद्रियांनी दुसऱ्याला आनंदित करणं असा खरोखरचा भाव उत्पन्न होणार. नाहीतर कोणी म्हणतात की मी लघुसिद्धांत कौमुदी शिकलो, माझी ज्ञानेश्वरी पाठ आहे, माझी गीता पाठ आहे, माझी अष्टाध्यायी पाठ आहे, सगळं पाठ आहे, पण तुझ्यामध्ये असणारी नम्रता, सोज्वळता, लीनता, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टींचं रूपांतर कुठं होत असेल तर अंतःकरण शुद्धीच्यामध्ये शुद्ध भाव पाहिजे. नाहीतर मग हे सगळं शिकून त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याचा अज्ञानाचा फायदा घेण्यात असेल तर त्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 6 गोष्टीचं पर्यवसान परमात्म्याच्या शुद्ध भावात झालं पाहिजे. अशीच एक गोष्ट मागे पण माऊलीने हरिपाठात सांगितली आहे, गेले ते विलया हरिपाठी. सगळ्यांचा विलय, सगळ्यांचा लय हा भगवत चिंतनामध्ये व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा शुद्ध भाव उत्पन्न होण्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे. हे चरण वाचल्यानंतर, चिंतन केल्यानंतर जे कोणी जप तप कर्म क्रिया नेम धर्म आपापल्या पद्धतीने करत असतील तर त्यांच्या पाठीमागे पुढची ओळ समजून घेतली पाहिजे. सर्वागटी राम भावशुद्ध ही फलश्रुती माझ्या जीवनात आली का? आणि ही फलश्रुती नसेल आली तर मग बाकी सगळ्या वाया व्यर्थ कथा
सांडी मार्ग किंवा वायातू दुर्गम न घाली मन, तिथे मन घालू नको. ते करत असेल तर सगळं व्यर्थ आहे. अतिशय महत्त्वाचा सिद्धांत. आध्यात्मिक साधना करत असताना एक प्रकारचं इंडिकेशन, एक प्रकारचा निर्देश ज्ञानेश्वर महाराजांनी या चरणाच्या मधून दिला आहे. आता पुढचं चरण अतिशय महत्त्वाचं आहे. न सोडी रे भावो टाकी रे संदेह, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. आता या हरिपाठामध्ये जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म याचे संदर्भ आले आहेत मागे, पण प्रत्येकाचा संदर्भ सांगायला गेलो 6 गोष्टीचा तर 1 तास इथेच संपून जाईल. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये जप हा हरीचाच आहे आणि तपसुद्धा हरीचंच आहे. हरीचा जप आणि हरीचं तप केलं की अमोप सामर्थ्य निर्माण होतं, कोट्यवधी पापांची निवृत्ती होते आणि त्या तपाने आणि त्या जपाने देवता प्रसन्न होते. आणि तसं जर तप नाही केलं तर देवतासुद्धा प्रसन्न होत नाही. तपे विना दैवत. तपाने सिद्धी प्राप्त होते, तपाने एकाग्रता प्राप्त होते, तपाने सामर्थ्य प्राप्त होतं. आणि कर्माच्या बाबतीमध्ये जप तप कर्म हरिविण धर्म वाहुगाची श्रम व्यर्थच आहे, अर्थात ती गोष्ट सांगितली. आणि क्रिया सांगत असताना सुद्धा योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. नेम काय असेल तर हरिविण नेम नाही दुजा, एकच आहे. अंतःकरणामध्ये भाव असणं हा एक महत्त्वाचा नेम आहे, नाहीतर ती सगळी व्यर्थ उपाधी आहे. आणि असा जो नित्य नेमाने भगवंताचं नामचिंतन करतो त्याच्या जीवनामध्ये हा शुद्ध भाव उत्पन्न होतो. आणि असा शुद्ध भाव उत्पन्न झाला की तो शुद्ध भाव कधीही जीवाने सोडू नये. न सोडी रे भावो, हा जो भाव आहे त्या जीवाने कधी सोडू नये, कधी टाकू नये. कारण शुद्ध भाव उत्पन्न होणंच मुळात अतिशय अवघड आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मज ऐशे करी तुझे पायी चित्ती धरी. तिथे सुद्धा उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जाओ. तुकोबरायाने देवाला प्रार्थना केली की देवा, हा जो शुद्ध भाव आहे ना तो माझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला की तो सोडू नये. तशीच एक ओवी आहे, जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. माणसाच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली ना, तिला लहान म्हणू नये, छोटं म्हणू नये. तसं जन्मजन्मांतराच्या मध्ये बहुपुण्य केल्यानंतर तेव्हा परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा ह्या परमात्म्याने आपल्यावरती कृपा केलेली असते. मग परमात्म्याने कृपा करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव जो उत्पन्न होतो ना, तो सात्विक भाव मेंटेन करणं अतिशय अवघड आहे. आणि तो भाव उत्पन्न कायम राहण्यासाठी संतांच्या सहवासात राहावं लागेल. संतांची संगती, साधूंचा अंकिला, साधुबोध झाला, हे सगळे प्रमाणं आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर मग आपल्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न होतो. आणि भाव उत्पन्न झाला की मग भगवंताची भक्ती होते. भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती बोलू नये. आता भाव शब्दाच्याबद्दल आपण अनेकदा विचार केला आहे, पण आता इथे संक्षिप्त विचार करूया. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये भावाचा विचार खूप सांगितला आहे. भाव हा शब्द भवधातूपासून निर्माण झाला आहे. भूभवती म्हणजे होणे, असणे. परमात्मा माझा आहे, मी परमात्म्याचा आहे आणि जिथे मी जातो तिथे परमात्मा माझ्या बरोबरच आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तो परमात्मा माझा आहे. आणि म्हणून
इथे फार विस्तार न करता थोडक्यामध्ये असं सांगावं लागेल, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाव हा सगळ्या साधनांना पुष्ट करणारा आहे. आपण तीर्थाच्या ठिकाणी गेलो, काही व्रत आचरण केलं, पण अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर त्या तीर्थाचं फळ आणि व्रताचं फळ प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. त्या तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव धरला पाहिजे आणि तो सोडू नको, न सोडे रे भाव. आणि जर भाव नसेल तर तीर्थव्रत नेम जरी केल्या, सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी त्याचा काहीच उपयोग नाही, त्या व्यर्थ उपाधी आहेत. तीर्थव्रत नेम भावेविण सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. आणि म्हणून परमात्मा जर आपल्या स्वाधीन करायचा असेल तर भाव लागतो, भाव बळे आकळे. आणि तो भाव उत्पन्न होण्याकरता परमात्म्याचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये उत्पन्न होणं आवश्यक आहे. तो नामचिंतन जीवाचा भाव झाला पाहिजे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आणि ही भाव भक्ती जर असेल तर देव आकळला जातो, देव कळतो, तीर्थव्रतांचं फळ प्राप्त होतं आणि आपल्याकडनं सगळ्या साधना ह्या परिपूर्ण होतात. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी भगवत भाव आहे तो एकदा उत्पन्न झाला की ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबा रे आता तो भाव सोडू नको बरं का. नाही तर नेमकं लोक काय करतात, भाव उत्पन्न झाला की लगेच बहिर्मुख होतात. एका आंधळ्या माणसाचा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. चारही भिंती आणि म्हणजे दरवाजा होता आणि त्या आंधळ्याला घराच्या बाहेर जायचं होतं. आणि आंधळा असल्यामुळे त्याला माहितीच नाही की कोणत्या भिंतीला दरवाजे आहेत. मग तो ती भिंत हात लावत लावत स्पर्श करत 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 तिथपर्यंत तो आला आणि जिथे दरवाजे आहेत तेवढ्या डोक्याला खा झाली, चालला पुढे. पुन्हा तो फिरत आला दरवाजाजवळ आणि तिथे आल्यानंतर पुन्हा पाठीला काहीतरी खा झाली म्हणून पुन्हा हात मागे केला. आता नेमका त्याने हजारदा त्याने फेऱ्या मारल्यात, पण नेमकं ज्या ठिकाणी यायचा तेव्हाच काहीतरी व्हायचं. तसं एकदा भाव उत्पन्न झाला आणि तो कायम राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण माणसाच्या अंतःकरणामध्ये आळस, दुर्लक्ष, रजगुण आणि तमगुणाचं प्राबल्य. आणि मग म्हणतो एवढी चांगली संधी मला प्राप्त झाली होती पण त्याचा मी अनुभव नाही घेतला, त्याची संधीचा फायदा नाही घेतला. आपण मंदिरामध्ये म्हणतो ना, 2 मिनिटामध्ये दर्शन करताना पुजारी म्हणतात चला चला चला, पण आज इथे आपण तासनतास बसतो. हा एवढं मोठं भाग्य आहे. त्या दिव्य स्पंदनाचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवला पाहिजे. म्हणून तो भाव उत्पन्न झाला ना, तो कधी सोडू नये. म्हणून माऊली म्हणतात, न सोडे रे भावो. बरं, भाव सोडायचा नाही मग काय करायचं, काय सोडायचं? पुढे सांगतात, टाकी रे संदेह. न सोडे रे भाव, टाकी रे संदेह. आता संदेह माणसाच्या अंतःकरणामध्ये का उत्पन्न होतो, त्याला काय कारणं आहेत, याचा थोडक्यात आपण विचार करूया. संदेह म्हणजे संशय. हा संशय व्यवहारातही नसला पाहिजे आणि संशय हा अध्यात्मही नसला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी संशयाला पाप म्हटलं आहे, पण साधं पाप नाही, घोर पाप म्हटलं आहे. नुसतं घोर पाप नाही, थोर पाप म्हटलं आहे संशयाला. आणि जसं प्राण्यांना पकडण्यासाठी वाघूर असते ना, तीनही बाजूने ते अशी उभी केलेली असते, मध्ये दरवाजा असतो, आतमध्ये गेला की अडकला. तसं प्राण्याच्या विनाशाची वाघूर म्हणजे संशय आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय उत्पन्न झाला तो मनुष्य इहलोकामध्ये सुखी नसतो आणि परलोकातही सुखी होत नाही.
गीतेने सांगितलं संशय आत्मा विनश्यती. ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय उत्पन्न झाला त्याला इहलोकातही सुख नाही, परलोकातही सुख नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये अश्रद्धा असते, विवेक ज्ञान नसतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मुद्दाम होऊन सांगितलं माणसाच्या अंतःकरणामध्ये संशय हा अतिशय घातक आहे. म्हणून संशयागुणी थोर, अनेक पाप नाही घोर. आणि म्हणून अनेक ही विनाशाची वागूर प्राणी असी. कोणता प्राणी? संशयी प्राणी. संशयी प्राण्याला अडकण्याची वागूर. म्हणून संशय हा घोर आणि महान पापक आहे. आणि असं असल्यामुळे तो संशय ज्ञानात नसावा, तो संशय भक्तीत नसावा, तो संशय उपासनेत नसावा आणि तो संशय व्यवहारातही नसावा. बोलायला सोपं आहे संशय नसावा, पण आम्हाला प्रश्न विचारायचा आहे संशय उत्पन्न होतोच का? संशय उत्पन्न होतो तो संशय तो राहतो कुठे? आणि संशय उत्पन्न झाला की काय काय होतं, काय परिणाम होतात आणि त्या संशयाची निवृत्ती कशाने करायची? संशय म्हणजे पहिल्यांदा संशय म्हणजे काय, तो का उत्पन्न होतो, तो संशय कुठे राहतो, त्या संशयाचे कोणकोणते दुष्परिणाम आहेत, ह्या सगळ्यांचा विचार श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या अगदी उपसंहारामध्ये केलेला आहे. अर्जुनाने जो प्रश्न विचारला की मनुष्य पाप का करतो, पापाला काय कारण आहे, त्याचं उत्तर देताना काम क्रोध कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव हा. त्याचा नंतर पुढे विस्तार जेव्हा होतो तेव्हा ते अज्ञान कशामुळे उत्पन्न होतं त्यातला फक्त एक श्लोक सांगतो. भगवान म्हणतात तस्माद् अज्ञान संभूतम. संशय हा द्विकोटिक असतो. म्हणजे त्या ठिकाणी हे आहे का ते आहे, हे खरं का ते खरं, म्हणजे श्रेय खरं का प्रिय खरं, ज्ञान खरं का अज्ञान खरं, विद्या खरं की अविद्या खरी, श्रेय मार्ग खरा की प्रिय मार्ग खरा, याचा निर्णय जेव्हा करता येत नाही तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो संशयात पक्का सापडला आहे असं समजावं. म्हणजे दोन गोष्टीमधला निर्णयच करता येत नाही. गावाला निघाला हाही एक रस्ता आहे आणि हाही एक रस्ता आहे. ज्या रस्त्याने जायचं नाही तो रस्ता खूप चांगला आहे आणि जो रस्ता जिथे जायचं आहे तो खराब आहे. तो म्हटलं मग आपल्याला इकडे जायचं आहे ना, तो रस्ता खराब कसा असेल, मग आपण ह्या रस्त्याने जाऊ. पण असं वाटलं आपल्याला जायचं खेड्यामध्ये आणि हा तर एक्सप्रेस हायवे आहे, तो एक्सप्रेस हायवेला कशाला जायला पाहिजे, मग इकडे जायला पाहिजे. मग निम्म्या रस्त्यात गेला तिकडे, त्याला वाटलं नाही नाही हा नसला पाहिजे, पुन्हा मागे आला, इकडे निम्म्या रस्त्यात गेला. मग तिथे निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर पुन्हा असं वाटलं नाही इथे कोणीच दिसत नाही म्हणून पुन्हा मागे जाऊया. म्हणजे जेव्हा एखाद्या संदर्भामध्ये योग्य निर्णय करता येत नाही, हेही आहे आणि तेही आहे असं जेव्हा वाटायला लागतं त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात संशय हा द्विकोटिक असतो. आयदर और नॉर, ये भी होगा ये भी होगा असं म्हणत असेल तर संशय आहे. आणि संशय उत्पन्न होतो कशापासून? तस्मात् अज्ञान संभूतम. संशय हा अज्ञानातून निर्माण होतो. जिथे आपल्याला ज्ञान नसते त्या वस्तूच्याबद्दल, त्या व्यक्तीच्याबद्दल, त्या घटनेच्याबद्दल, त्या प्रसंगाच्याबद्दल, त्या परिस्थितीच्याबद्दल माणसं वेगवेगळं बोलायला लागतात आणि संशय उत्पन्न होतो. जेव्हा संशयी मनुष्य असेल ना तेव्हा समजावं याला त्यातलं काहीच माहिती नाही म्हणून हा संशय घेतो. ज्ञानातून कधी संशय उत्पन्न होत नाही, ज्ञानातून संशय दूर होतो. म्हणून गीता सांगते तस्माद् अज्ञान संभूतम.
अज्ञानापासून हा संशय उत्पन्न होतो. मग हा संशय राहतो कुठं, त्याचं लोकेशन काय आहे? हृत्स्थम. हृत्स्थम म्हणजे हृदयामध्ये राहतो, मनामध्ये राहतो संशय. म्हणजे त्याचं राहण्याचं स्थान कोण आहे? अंतःकरण, मन. त्याचं उत्पन्न होण्याचं कारण कोण? अज्ञान. तस्माद अज्ञान संभूतम हृत्स्थम. मग जर अज्ञानापासून संशय उत्पन्न होत असेल तर त्याची निवृत्ती करण्याकरता काय लागेल? ज्ञान. कारण ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे. आणि म्हणून ज्ञानासिनात मनः. तस्माद ज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानसिनात मनः. ज्ञानरूपी आसिना म्हणजे तलवार. या ज्ञानरूपी तलवारीने अज्ञानापासून निर्माण झालेला संशय हा दूर करावा. आणि हे दूर करण्याकरता हरिपाठामध्ये एक प्रमाण गेलं आहे. जर भगवंताची भक्ती, भगवंताचं नामचिंतन करायचं असेल तर ते जाणून करावं, त्याचं महात्म्य जाणून करावं. आणि जाणून घेण्याचं साधन आपल्याकडे आहे बुद्धी. म्हणून हरिबुद्धी जपे. हरीची जप जो आहे तो बुद्धीने करावा, म्हणजे जाणून करावा, त्याचं महात्म्य समजून करावा. ह्याप्रमाणे हृत्स्थम ज्ञानसिनात मनः छित्त्वैनं संशयम योग मा तिष्ठ तिष्ठ भारत. अरे अर्जुना, उठ, या संशयाचं निराकरण कर. कारण म्हटले, हा जो संशय उत्पन्न झाला, नायम लोकस्तिन परो न सुखम संशयात मनः. त्याला इहलोकही नाही, परलोकही नाही, सुखही नाही. आणि म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये अश्रद्धा आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये संशय जास्त उत्पन्न होतो. अज्ञश्च श्रद्धानश्च. जो अज्ञ आहे आणि अश्रद्धान आहे, गीता सांगते संशयात्मा विनश्यती. असा संशयी व्यक्ती, विनश्यती म्हणजे नाश होतो, म्हणजे परमश्रेय जे कल्याण, त्या कल्याणापासून तो च्युत होतो, म्हणजेच त्याचा नाश होतो. असं ह्या संशयाचं जाळं एवढं मोठं असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज ह्या संशयाच्या बद्दल म्हणतात, हा बाबा संशय ठेवू नको, टाकी रे संदेह हो. हा संदेह सोडून दे. आणि न सोडी रे भाऊ, ह्यामध्ये एक गोष्ट धरायला सांगितली आणि एक गोष्ट सोडायला सांगितली. दोन विरुद्ध गोष्टी एकत्रित राहू शकत नाही. एखाद्या मुलाच्या हातामध्ये जर एखादी वस्तू असेल आणि ती आपल्याला घ्यायची असेल, तो देत नाही लगेच, मग त्याला दुसरी वस्तू दाखवावी लागते. आणि ती वस्तू दाखवली की ही सोडून देतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व ठिकाणी परमात्मा आहे असा जो भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला, तो भाव सोडू नको. सोडू नको म्हणजे तो तसाच ठेव, धारण कर, त्याचा वृद्धी कर, त्याचा विकास कर. आणि हा भावाला प्रतिबंध असणारा जो संदेह आहे, तो संदेह टाकून दे. आणि म्हणून टाकी रे संदेह हो. चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायचा आणि वाईट गोष्टीचा त्याग करायचा. नाही म्हटले चांगली बरोबर वाईट पण ठेवू, नाही. एक तर चांगुलपणाच पाहिजे, तर चांगुलपणा जर टिकायचा असेल तर वाईटपणा टाकावं लागेल. नाही म्हटले आम्ही दोन्हीही ठेवू, मग जमत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज भगवत भाव कायम ठेवण्यासाठी सांगतात, नको रे सोडू बाबा, न सोडी रे. आणि रे शब्दाचा प्रयोग माणसं प्रेमाने करतात. अरे काय सांगू तुला, अरे बाबा असं नाही करायचं. जिथे रे शब्दाचा प्रयोग केला जातो तिथे कधीकधी अतिशय प्रेमाचं नातंसंबंध तयार होत असतो. आणि म्हणून भगवंत भाव उत्पन्न झाला ना, ते सोडू नको बाबा, न सोडे रे भाऊ टाके रे संदेह. मग काय कर, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. रामकृष्णी टाहो नित्य फोडी. इथे रामकृष्णी टाहो, टाहो शब्दाचा अर्थ आहे अट्टहास. रामकृष्ण नामाचं जे चिंतन आहे ना, ते रामकृष्ण नामाचं चिंतन
कसं कर म्हटले? टाहो फोडी, म्हणजे अट्टहासाने तू घे, प्रेमाने घे, आग्रहाने घे. का बरं आग्रहाने घ्यायचं? जर देव सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे, मग मनातल्या मनात म्हटल्यानंतर सुद्धा त्याला कळतंच ना. मग गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने असं का म्हणायचं? आणि वारकरी संप्रदायामध्ये तर देवाचं नामचिंतन वारकरी किती मोठ्या आग्रहाने आणि अट्टहासाने घेतात. मग असं का करायचं? याचं कारण, आई जरी जवळ असली आणि मुलगा जर शांत असेल तर आई त्या मुलाला घेत नाही. पण आई जवळ असताना जर मुलाने मोठ्याने जर किंकाळी मारली तर आईला वाटतं काही झालं आहे, पटकन ती घेते. तसं टाहो फोडणे ह्या शब्दाच्या मध्ये साधकाच्या अंतःकरणामध्ये असणारी तळमळ, साधकाच्या अंतःकरणामध्ये असणारा एक प्रकारचा उत्कंठित भाव, तो भेटावा, तो मला प्राप्त व्हावा. जरीही आकाश वर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाये, वड वानळ त्रिबोण खाये, परी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा. देवाची सारखी वाट पाहत राहणं हा त्यातला भाव लक्षात येण्यासाठीचा आहे. आणि म्हणून तो भगवंताचा टावो फोडायचा, पण तो कधी नित्य फोडी. कारण हरिपाठामध्ये नामचिंतनालाही महत्त्व आहे आणि त्याचबरोबर ते नित्य नियमाने घेण्यात येण्यालाही महत्त्व आहे. कारण नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, असं म्हणून त्या नामाचं नित्यनेमाचं महात्म्य सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज जसं पहिल्या चरणामध्ये 6 गोष्टी सांगितल्या आणि त्याची परिणिती सर्वाघटी परमात्मा या शुद्ध भावामध्ये होण्यात सांगितली, तशाच प्रकारची एक यादी पुढे आपल्याला देत आहेत. जात, वीत, गोत, कुळ, शीळ, मात, भजे का त्वरित भावनायुक्त. आता ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी जात, वीत, गोत, कुळ, शीळ आणि मात इथे सुद्धा 6 गोष्टी सांगतात. आणि मागे सुद्धा या 6 गोष्टी सांगितल्या. आता या 6 गोष्टीचा विचार जर आपण केला तर काही लोक ह्या 6 गोष्टीच्यामुळे स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि ह्या 6 गोष्टीच्यामुळे काही लोक स्वतःला कनिष्ठ समजतात. म्हणजे अध्यात्मामध्ये येऊन त्यांचं आयुष्यभराचं कौतुक एकच असतं की आम्ही ह्या वंशात जन्माला आलो, आम्ही ह्या जातीत जन्माला आलो, आम्ही ह्या कुळात जन्माला आलो, काय आमचं स्वभाव आहे, काय आमचा शील आहे, आणि मात म्हणताना काय आमची कीर्ती आहे. जात, वीत, गोत, कुळ, शील, मात. मात म्हणजे गोष्ट, गोष्ट म्हणजे कीर्ती, मोठेपणा. म्हणजे काय ह्या 6 गोष्टीमुळे काही स्वतःच्या ठिकाणी न्यूनगंड निर्माण करतात आणि ह्या 6 गोष्टीमुळे काही लोक स्वतःला खूप प्रौढ समजतात. बाकी काही करत नाही, फक्त ह्या 6 गोष्टींचं महत्त्व सांगायचं. पहिल्यांदा काय? जात. यावरती मी जास्त बोलत नाही, पण एका वाक्यात सांगतो. याचं विश्लेषण किंवा चिकित्सा करण्यापेक्षा आपण सकारात्मक बोलूया. जात उत्तम असेल तरी त्याचा उपयोग चांगल्या करता करायचा. उत्तम म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ, सगळे वर्ण तर सगळे परमात्माच आहे. पण काही लोक म्हणतात ना समाज व्यवस्थेमध्ये, हा तो उच्चवर्णीय आहे. मग काय करतो? काय नाही, तो उच्चवर्णीय आहे एवढंच सांगतो, पडा माझ्या पाया. पण उच्चवर्णीय आहे असं असेल ना तर त्याने म्हणावं, मी उच्चवर्णामध्ये जन्माला आलो, भगवंताने मला एवढा चांगला जातीत जन्माला घातलं
मी त्या जातीचा उपयोग परमात्म्याच्या नामकीर्तनाकरता करणार आहे, भगवत भक्ती करता करणार आहे, तरच माझ्या उच्च जातीमध्ये जन्माला येऊन उपयोग आहे. म्हणून त्यांनी चांगला परमार्थ केला पाहिजे, सकारात्मक भाव घ्यायचा. आणि समजा जर लोकव्यवहाराप्रमाणे कोणी म्हणत असेल की हा खालच्या जातीतला आहे, मग म्हणावं बरं झालं देवाने मला खालच्या जातीमध्ये घातलं, माझ्याकडनं अभिमान होणार नाही, माझ्याकडनं गर्व होणार नाही, मी कोणाची उपेक्षा करणार नाही, मी कोणाला हीन लेखणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, बरं झालं देवा मला कुणबी केलं, नाहीतर माझ्या अंतःकरणामध्ये दंभ झाला असता. अर्थात त्या जातीचा उपयोगसुद्धा भगवन नामचिंतनासाठी करायचा, उद्धारासाठी करायचा. आता वित्त. तुकाराम महाराजांच्या जवळ एक काळ असा होता की भरपूर संपत्ती होती. ती संपत्ती देवाने आपल्याकडे दिली आहे म्हणून दुष्काळग्रस्तांना तुकाराम महाराजांनी सगळी मदत करून टाकली. आणि जेव्हा सगळाच पैसा संपून गेला, तेच तुकाराम महाराज म्हणायला लागले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी ह्या दुष्काळे पिढा गेली. अर्थात आणि नाथ महाराजांच्याकडे सगळी संपत्ती होती, पत्नी अनुकूल होती, संपत्ती चांगली होती, त्यांनी परमार्थासाठीच उपयोग केला. तुकोबारायांच्याकडे अगोदरची परिस्थिती होती, त्याचा सगळा उपयोग त्यांनी भगवन नामचिंतना करता केला. आणि सगळंच कमी कमी होत गेलं. त्यांनी सांगितलं, बरं झालं देवा अनुताप तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार, मला आता संसार वांतीप्रमाणे वाटायला लागला, त्याचाही उपयोग चांगला करून घेतला. म्हणजे जात गोत वित्त म्हणजे पैसा, आणि गोत म्हणजे माझ्याकडे माझं फॅमिली सर्कल खूप मोठा आहे. न कर्मणा न प्रजया त्यागेन एके अमृतत्व मानशो. उपनिषद म्हणतात परमात्म प्राप्ती जी आहे ना, त्यागेन एके अमृतत्व मानशो, त्यागानेच प्राप्ती. न कर्मणा न प्रजया. न प्रजया म्हणजे तुमच्याकडे मुलं बाळं प्रपंच खूप मोठा प्रसिद्ध आहे. म्हणून काही लोक सांगतात आनंदाने, आमच्या घरी ना 100 माणसाचं कुटुंब आहे. मग 100 माणसाचं कुटुंब जर एवढं आहे, तू मोकळाच आहे ना भगवत भक्ती करण्याकरता. तू म्हणतो नाही नाही 100 माणसांची जबाबदारी माझ्या डोक्यावर आहे, मग काय उपयोग त्याचा? नाही, त्याचा उपयोगसुद्धा चांगल्या कामाकरता करणं. नंतर कुळ, मी ह्या कुळात जन्माला आलो, मी 96 कोटी आहे. अरे 96 कोटी असो नाही तर आणखी किती कोटी असो, तू काय करतो सांग महत्त्वाचं. मग तू काहीच करत नसेल आणि फक्त मागचा पुढचा इतिहास सांगत असेल तर तेही उपयोगाचं नाही. शीळ, कोणी असं म्हणेल की माझं चारित्र्य खूप चांगलं आहे, पण चांगलं आहे तर तू भक्ती करतो आहे का, गुरूंची सेवा करतो आहे का, देवाची भक्ती करतो आहे का? कुणी असं म्हटलं की नाही नाही माझं जे चारित्र्य आहे ना ते चांगलं नाही, पण तू चारित्र्य चांगलं नाही असं म्हणून रडत पडण्यापेक्षा भगवंताने सांगितलं आहे अत्यंत चारित्र्यहीन जरी असला आणि भगवत भक्ती केली तो भगवंताला प्राप्त होतो ना. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हिसाहा. म्हणून जात असेल, वित्त असेल, गोत असेल, कुळ असेल किंवा शील म्हणजे चारित्र्य असेल, माझं चारित्र्य चांगलं आहे असं म्हणून अभिमान करणं आणि माझं चारित्र्य वाईट आहे म्हणून डोक्याला हात लावून रडत बसणं, हे दोन्ही वाईट आहे. चांगलं चरित्र आहे तर देवाने मला एवढी सद्बुद्धी दिली की माझ्याकडनं चांगलं घडतं आहे. सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान मा प्रमदः, अशा प्रकारचं कर्म माझ्याकडनं घडतं आहे. आणि वाईट जरी झालं तरी भगवंताने मला शेवटची संधी दिली आहे. आणि मात, मात शब्दाचा अर्थ कीर्ती. काही लोक कीर्तीच्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतात आणि काही लोक त्याच अपकीर्तीच्यामुळे कनिष्ठ समजतात. उपनिषदांच्यामध्ये यशो जनिष्यामी, त्या ऋषींनी सांगितलं की माझी कीर्ती जी आहे ना ती 10 दिशांना पसरावी. म्हणजे आध्यात्मिक चांगल्या माणसांची कीर्ती जास्त व्हावी, कारण त्यांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे अध्ययनासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक लोक लांबून येऊ शकतात.
पण तुम्ही इतके मोठे लोकांना माहितीच नाही. म्हणून तुमच्या असं म्हणावं, बरं झालं देवाने मला जास्त कीर्ती दिली, त्या कीर्तीच्या निमित्तानं मला अनेकांची सेवा करता येईल. म्हणजे ती मात म्हणजे गोष्ट म्हणजे कीर्ती, त्याचाही उपयोग भगवान नामचिंतना करता करायचा. आणि अपकीर्ती झाली, बरं झालं अपकीर्ती झाली, कोणी आपल्याला आता बोलतच नाही, त्या निमित्ताने मला पुन्हा एकांत मिळेल. आणि मी आता काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, ह्याप्रमाणे मी ही गोष्ट भगवत कार्याकरता करील. म्हणून ह्या 6 गोष्टीचा उपयोग सकारात्मक पद्धतीनेच करावा. आणि म्हणून शब्द वापरला आहे भजे का त्वरित. चांगली जात आहे ना तुला, मग भजे का त्वरित. अहो मी माझी काय जात आहे, मी खालच्या वर्णाचा आहे, मग भजे का त्वरित, वर जाण्याकरता. वित्त, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, मग त्या संपत्तीचा उपयोग प्रभू कार्यकर्ता कर, भजे का त्वरित. अहो माझ्याकडे काहीच नाही, मग रिकामा आहे ना, तुला चिंता नाही संरक्षणाची, मग भजे का त्वरित. गोत, माझ्याकडे एवढंच नातेवाईक आहेत, मग तुझ्याकडे एवढे नातेवाईक आहे ना, मग त्यांच्यावर जबाबदारी सोड आणि परमार्थाची साधना करण्याकरता एकांतात जा, भजे का त्वरित. अहो माझ्याकडे मला कोणी नाही हो, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही. आमचे वैद्य महाराज सांगायचे, गुरुवारी वैद्य महाराज, त्याला विचारलं की तुला आई आहे का? नाही, मला गरीबाला कसली आई, मारुती बाबा पण सांगतात. मग वडील आहे का? मला कसले वडील? अरे मग तू काय आकाशातून पडला का? बरं ठीक आहे म्हटले, तुला कोणीच नसलं ना तर बरं हो दे ना. नारद महर्षींनी सांगितलं, मी परमार्थाची साधना करताना मला आईचा प्रतिबंध व्हायचा. म्हणजे आई कुठे गेली, तिला पाणी आहे की नाही, तिला जेवण आहे की नाही. पण एक दिवस सर्पदंश झाला आणि ती गतप्राण झाली. ते म्हटले बरं झालं, आता मी परमार्थिक साधना करण्याकरता मोकळा झालो. अर्थात त्याही परिस्थितीचा गोत्र नातेवाईक नाही म्हणूनही परमार्थ करायचा, नातेवाईक खूप आहे म्हणूनही परमार्थ करायचा, भजे का त्वरित. चांगलं कुळ आहे म्हणून भजे का त्वरित. अतिशय वाईट कुलाचा आहे मग भजे का त्वरित. चारित्र्य खूप चांगलं आहे म्हणून भजे का त्वरित. अहो चारित्र्यच खूप वाईट आहे म्हणून भजे का त्वरित. माझी खूप कीर्ती आहे म्हणून भजे का त्वरित. तुझी कीर्ती जर लोकांनी ऐकली तर गीतेने सांगितलंय, यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. अहो म्हटले मला काही नाही हो, मग भजे का त्वरित भावनायुक्त. म्हणजे तुझी कीर्ती असो, आपण म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुकूल बनवून घेणं भजे का त्वरित भावनायुक्त. देव ठेविल तैसे राहावे समयासी सादर व्हावे. भजे का त्वरित भावनायुक्त. पण भगवंताचं भजन करायचं कसं करायचं? ते भावनायुक्त, प्रेमयुक्त, सश्रद्ध अंतकरणाने करायचं. मी आता फक्त वेळ संपल्यामुळे रामायणातलं एक उदाहरण अगदी थोडक्यात आणि पुराणातलं एक उदाहरण थोडक्यात सांगून समाप्त करतो. ते कशा करता? भजे का त्वरित भावनायुक्त. तुम्ही कोणतीही परिस्थिती असा, पण त्या परिस्थितीचा उपयोग अनुकूल करून घ्या. नाहीतर कोणी हा चांगला उपयोग करून घेतला. याकरता पुराणामध्ये प्रसिद्ध असा श्लोक आहे, त्याचा शेवट असा आहे, भक्तिप्रियो माधवा. हा भगवंताला सगळ्यात प्रिय काय असेल तर ती भगवंताची भक्ती भगवंताला प्रिय आहे. आता इथे सांगितलं ना शीळ, तर त्या संस्कृत वचन असं आहे, व्याधस्याचरणम. जो व्याध होता त्याचं कोणतं आचरण चांगलं होतं की जो शिवरात्रीच्या दिवशी शिकार करण्याकरताच आला होता, पण तो शिकारीला प्रतिबंध होतो म्हणून तो पानं टाकत होता, पण तरी देखील तो शिवलोकाला गेला ना. याचं कारण आहे व्याधस्य आचरणम. त्याचं काय आचरण होतं? ध्रुवस्य वयो. ध्रुव बाळाचं काय वय होतं? पण तरी देखील तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल
तर त्याला जात वीत गोत कुळ शीळ मात कोणतीच गोष्ट प्रतिबंध करत नाही. पण तुमच्याकडे करायचंच नसेल तर मग त्याचे कारणं खूप आहे. मग कोणी जातीचं कारण, कोणी वित्ताचं कारण, कोणी गोताचं कारण, कोणी कुळाचं कारण, कोणी शिळाचं कारण, कोणी कीर्तीचं कारण. पण करायचं असेल मग आध्यात्मिक साधना असो किंवा व्यवहारातलं काही काम असो कोणी प्रतिबंध करू शकत नाही. पण तेवढी आतमध्ये ऊर्जा असली पाहिजे. ध्रुवस्य वयो, ध्रुवाचं काय वय होतं? विद्या गजेंद्रस्य का नाही म्हटले? विद्या प्राप्त केल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. मग गजेंद्रांची कोणती विद्या होती? कोणत्या विद्यापीठात गेला होता गजेंद्र? कोणत्या महाविद्यालयात गेला होता? नाही. का जातिर्विदुरस्य, जातवीत ही जात आहे ना, विदुराची अशी कोणती मोठी जात होती? पण भगवान स्वतः हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा कोणाची आठवण झाली असेल तर विदुरांची आठवण झाली. याला म्हणायचं तो भगवत भाव होता. जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम. उग्रसेन होता की जो कंसाचा पिताश्री, त्याला कंसाने जेलमध्ये टाकलं होतं, स्वतः राज्याचा अधिपती बनला होता. भगवंताने कंसाचा वध केल्यानंतर त्याची सुटका केली आणि भगवंताने त्याला मथुरेचं राज्य बहाल केलं. नाही, पुरुषार्थ करायला पाहिजे, भगवंताची प्राप्ती करायची. अरे पुरुषार्थ नसेल सुद्धा तरी भगवंताची प्राप्ती होता येते, करता येते. म्हणून यादव पते रुग्रस्य किं पौरुषम. नाही म्हटले भगवंताची प्राप्ती करण्याकरता शरीर चांगलं सुंदर पाहिजे असं कोणी सांगितलं? कुब्जया किं नामरूपाधिकम, त्या कुब्जेचं काय सौंदर्य होतं? नाही म्हटले. इथं आहे वित्त, वित्त पाहिजे. पण सुभाषितकार सांगतात किम तत् सुदाम नो धनम. सुदाम तिच्याकडे कोणतं धन होतं? धन नव्हतं तरी भगवत प्राप्ती. म्हणून भगवंत जो प्रसन्न होतो, संतुष्ट होतो, तो जात वित्त गोत कुळ शील याच्यावरून नाही, केवल भक्त्या तुष्यति केवलम नच गुणैर भक्ती प्रियोर माधवा. म्हणून भगवंत जो संतुष्ट होतो ना तो त्याच्या प्रिय भक्तीमुळे. ह्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये खूप उदाहरणं दिली आहेत. त्याची यादी सांगत बसलो तो आपल्याला वेळ होईल. पण पुढच्या अभंगाचं जेव्हा आपण चिंतन करू तेव्हा सिंहावलोकनामध्ये हा राहिलेला भाग पाहू. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या अंतःकरणामध्ये ध्यानामध्ये त्या रामकृष्णाचंच ध्यान आहे आणि माझ्या मनामध्ये सुद्धा त्या परमात्म्याचंच नामचिंतन आहे. त्यामुळे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण, ज्ञानदेवा मनी रामकृष्ण. आणि जेव्हा ध्यानामध्ये आणि मनामध्ये परमात्मा असतो तेव्हा तो साधक, तो नामधारक जिथे कुठे असेल ते त्याच्याकरता वैकुंठ आहे. वैकुंठी भवन घर केले. वैकुंठ भवनामध्ये त्याने घर केलं आहे. पण आता वैकुंठ भवन त्याचं कोणतं आहे? सर्वत्र वैकुंठ केले असे, त्याच्याकरता सगळं वैकुंठच आहे ना. आणि त्यामुळे भगवत भक्तीची किती उच्च कोटीची स्थिती आहे ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अभंगामध्ये वर्णन केलेले आहेत. म्हणजे उच्च जाती वर्णिकांनासुद्धा परमार्थ करण्याचा उत्साह भेटावा आणि तथाकथित स्वतःला जर कमीपणा वाटत असेल त्यांच्याकरताही सुद्धा भगवंताने आश्वासन दिलं आहे. आणि ह्या भगवत भक्तीच्यासाठी, आध्यात्मिक साधनेसाठी, साक्षात्कारासाठी कोणतंही बंधन नाही. आणि जर तुम्ही सगळंच करत असाल पण त्या सगळंच करण्याचा परिणामसुद्धा भगवत भावनेतच झाला पाहिजे, नसल झाला तर तो अशुद्ध भाव आहे. याप्रमाणे जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भावशुद्ध न सोडी रे भाव टाकरे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात वीत गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले. माऊली आम्हालाही अशी अवस्था प्राप्त व्हावी याकरता आमच्याही अंतःकरणामध्ये तो शुद्ध भाव, तो नित्य टाहो आमच्याकडनं झाला पाहिजे. आमच्याकडनं ते भजन त्वरित झालं पाहिजे, भावनायुक्त झालं पाहिजे. याकरता आम्ही काय करावं? काही नका करू म्हटलं, एकच करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
झालेली ह्या अभंगावरती आपाततः श्रवण जे काही चिंतन सेवा आहे ती चिंतन सेवा माऊलींच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होत माऊलींनी आपल्याकडे आपल्यामध्ये जी साधना ह्या अभंगात सांगितली ती त्यांनी करून घ्यावी अशी प्रार्थना करून वाणीला माऊलींच्या चरणी विरमूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.